नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचं सर्वांचं लाडका दिन ब्लॉगवर आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपला मोरकमध्ये आज 3रा दिवस आहे. तर मस्तपैकी आज आम्ही बाहेर चाललो फिरायला. म्हणलं काहीतरी बाहेरला भेटून इकडं. तर सिटीच्या बाहेर आलो थोडंसं, पण इकडं काय दिसणार नाही, सगळं कचरा दिसला आम्हाला इकडं. म्हणलं काही शेतं वगैरे असन. तर एवढं लांब येऊन काही फायदा नव्हता झाला, आपल्याला काही भेटलं नव्हतं पाहायला. पण फायनली आपल्याला आता एक वावर भेटलंय आणि चला पाहू तिथं कोणतं पीक. आता हे पाहू आपण कोणतं पीक. तर मित्रांनो, दिसतो लांबून गहूच आहे, जवळ जाऊन पाहू. अरे बाबा, एकदम एकच नंबर गहू आहे. अरे दुसऱ्या देशात पण गहू पिकतोय आज आपल्याला कळलं होतं, कारण इकडं गव्हाचं आपल्याला काही पदार्थ खायला भेटले नाही. पण इकडं वावरात डायरेक्ट ठळक दिसतोय की गहू या. आणि इकडं गव्हाला अजून वंब्या काही आल्या नाही. आपल्या तिकडं सगळे गहू काढून मोकळे झाले असं लोक, इकडं अजून गावाला वंब्या नाही. तर मित्रांनो, गव्हाची क्वालिटी एक नंबर बरं का. इकडं त्या रोडच्या त्या साईडला पण वावर शेत आहे, पण तिकडं दुसरं काहीतरी पीक आहे ते आपल्याला सांगता येणार. ते आपण नंतर गेल्यावर एखाद्या दिवशी बघू तिकडं पण जाऊ आपण एखाद्या दिवशी. तर गव्हाची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही, एक नंबर क्वालिटी आहे, काय अडचण नाही गहू. तर मित्रांनो, गव्हाच्या क्वालिटीहून काय वाटतं, कोणती व्हरायटी असन कोणतं बी असन तेवढं कमेंटमध्ये सांगून टाका. लवकर कमेंट करून सांगून टाका तेवढं. गहू आहे पण इकडे गव्हाच्या पोळ्या गहू भेटत नाही, ते काही कळत नाही आवल. इकडं सगळे तंदूर भेटवल. तंदूर पण आपल्यासारखे काही लागत नाही, तांदूळाची तंदूर आहे. आणि इकडे जर गहू उगत असले तर इकडे पोळ्या भेटायला पाहिजे, गव्हाची तंदूर भेटायला पाहिजे, पण ते काहीच नाही भेटणार आपल्याला. फक्त ते ब्रेड भेटवले आणि नंतर रात्री जेवणाला ते काय तंदूर वगैरे राहत त्यांचे तांदूळाची तंदूरच भेटत आहे आपल्याला. तर एवढा मोठा गहू आहे, तर एवढं जर शेत आहे तर इकडे पोळ्या भेटायला पाहिजेत आपल्याला, पण इकडे भेटत नाही. ते आपल्या तिकडेच भेटू शकतो फक्त. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण या गव्हाच्या वर आलतो. तर बघितलं तुम्ही, गहू एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे. अजून गावाला काही वंब्या वगैरे आल्या नाही, पण आपल्याला एक शेत भेटलो तिथं की त्याच्यात गहू पेरलेला होता. एकदम पूर्ण प्लॉट आहे हा. तिथून इथनं पूर्ण प्लॉट हा गव्हाचा जे तिकडे बघू शकता. आपल्या तिकडे जायचं कोप्या पण तिकडं त्या साईडला ते बघा. इतके लांब दिसणार नाही, पण आहे तिकडं आपल्या तिकडं कोप्या तसा आहे शेतामध्ये. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा. पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.